नमस्कार, द एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत. तर आपण गणितामध्ये पुढचा भाग जो बघणार आहे त्याच्यामध्ये टक्केवारी हा घटक बघणार आहे आपण. आता टक्केवारी नक्की असतंय काय ते पहिल्यांदा बघू. तर टक्के काय असतंय? आता टक्केचा वापर कुठं कुठं करतो आपण? जर असेल आपल्या शाळेपासून जरी काय असतं, आपल्याला किती मार्क पडले आपण कसं मोजतो सगळे, तर टक्क्यामध्ये मोजतो. तर ज्यावेळेस आपण मार्क सांगतो तर काय सांगतो की किती टक्के पडलेत याप्रमाणे सांगतो, बरोबर. अजून कुठं कुठं वापर होतो टक्केवारीचा? कुठं कुठं वापर केला जातो? काय सांगितलं? शाळेची टक्केवारी याच्यामध्ये सांगितलं जातं, बरोबर. तर कुठलं कमिशन असेल, कुठला टॅक्स असेल, बरोबर. तर अशा कितीतरी गोष्टीमध्ये काय करतो आपण, तर टक्क्याचा वापर करतो. टक्के, आता टक्के म्हणजे असतंय काय, ज्यावेळेस आपण कशा पद्धतीने लिहितो टक्के, तर अशा पद्धतीने लिहिलं समजा 35%. तर 35% म्हणजे काय होतं, लिहिताना आपण कसं लिहिणार आहे ते, त्याचा अर्थ काय होतो 35 आणि छेदामध्ये काय येतं तर 100. म्हणजे काय होतं टक्केचा अर्थ काय होतो, तर 100 पैकी किती, काय अर्थ होतो त्याचा, तर 100 पैकी किती. इथं तर बघितलं आपण 35% म्हणजे काय, तर 100 पैकी 35चं. इथं काय आहे 25%. मग 25% म्हणजे काय झालं, इथं लिहिताना कसं लिहिणार आपण, 25 आणि छेदामध्ये किती तर 100. म्हणजे काय झालं इथं 100 पैकी किती 25. कुठल्या पण गोष्टी झालं, समजा काय सांगितलं इथं एखादी कमिशन असेल, एखादी सूट असेल, कुठल्या तरी गोष्टी, एखादा टॅक्स असेल, 25% म्हणजे असेल तर काय होईल, जर 100 रुपयाची वस्तू असेल तर किती रुपये त्याच्यावर टॅक्स लागणार आहे, तर 25 रुपये टॅक्स लागणार आहे. अशा पद्धतीने काय असतंय, तर हे 100 साठी दिलेलं असते आपल्याला. जे काय दिलेलं असतं कसं दिलेलं असतं, 100 वर दिलेलं असतं. इथं आता पुढचं बघू, एक एक उदाहरण सोडवून घेऊ कशा पद्धतीने काय करायचंय, तर उदाहरण सोडवायचं. आता काय दिलं इथं 48च्या 20% म्हणजे किती. मग काय सांगितलं इथं 48च्या 20%. मग ही मांडणी करताना काय काय सांगितलं इथं, आपल्याला किती काढायचे, 48चे 20% काढायचे, बरोबर. मग काय बघितलं आपण, चाचीचे म्हणजे काय असते, तर गुणिले इथं असते. मग काय केलं आपण इथं 48च्या काय करायचंय 20%. म्हणजे आपण बघितलं ही मांडणी कशी करायची, 35% असेल तर कसं मांडणं आपण करतोय 35/100. मग आता इथं 20% मध्ये कसं करणार, इथं 20/100 अशा पद्धतीने करणार, बरोबर. मग आता काय करायचंय, हे पण आपण शिकलो काय अपूर्णांकाचं काय करायचंय, गुणाकार किंवा भागाकार असेल तर कशा पद्धतीने करायचंय. काय झालं इथं शून्याला शून्य गेले इथं, मग काय केलं इथं बे के बे, बे पंचे 10 आणि काय केलं इथं 48/5. किती मिळालं इथं 48/5. असं जरी आपण केलं तरी चालेल, किंवा काय करायचं मग इथं दिलेलं असेल 48 गुणिले 20/100. आता काय बघितलं आपण गुणाकार वगैरे करताना, काय बघितलं छेदामध्ये जर 100 10 असेल तर काय केलं, जरी नाही इथं वागला होतं चालेल, फक्त एक शून्य इथं घालवलं. 48 दोन्ही किती आला इथं 96 आणि छेदामध्ये किती आहे 10. मग ज्यावेळेस छेदामध्ये 10 100 असेल त्यावेळेस आपण बघितलं होतं की काय करायचं तिथं, तर फक्त काय करायचंय भाग लावायचा तिथं, तर भाग नाही लावायचं तर काय करायचं, जेवढे काय दशांश स्थळ असतील, जेवढे काय शून्य असतील तेवढे काय द्यायचे आपल्याला दशांश. म्हणजे ह्याचं उत्तर किती झालं 9.6 असं उत्तर झालं. मग कशाचं उत्तर झालं, तर 48च्या 20% आपल्याला विचारलं तर बरोबर किती झालं इथं 9.6 अशा पद्धतीचं उत्तर आलं. अजून काय उदाहरणं बघायची. आता काय सांगितलं 1200चे 25% किती. मग इथं पण मांडणी करताना आपल्याला तेच करायची, कुणाचे 25% काढायचे आपल्याला 1200चे. मग 1200 गुणिले 25/100. काय केलं बघा इथं 1200चं काय करायचंय 25% काढायचं. 1200चे काय घेतले आपण 25% घेतली तिथं. मग 1200चे 25% जर आपण घेत असेल तर मांडणी पण आपल्याला तशीच करायला पाहिजे. मग मांडणी केली इथं, पुन्हा काय केलं मग इथं ह्या शून्याला शून्य जर जात असतील पूर्ण, जर पूर्ण भाग तर घालवायचा, नसेल जर बघायचं तसं ठेवलं तसं करायचं. मग 12 गुणिले 25 किती येत आहे, मग घेऊ इथं करून 12 × 5 = 60, 48 6, 12 × 2 = 24 आणि 6 = 30. म्हणजे किती मिळालं आपल्याला, तर 1200 जर 25% आपल्याला कधी काढायला लावलं त्याचं उत्तर किती असणार आहे, तर 300 हे उत्तर असणार आहे. ही मांडणी आपल्याला कळलं पाहिजे की कशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय मांडायचं, बरोबर. आता इथं पुढे बघू, इथं पण तसंच करायचंय. 825चे 4%, 825 गुणिले
इथं पण सेम 4/100. मग आता दोन्ही पद्धतीने करू शकतो. इथं भाग लावला तरी चालेल आपल्याला, किंवा काय करायला लागेल तर ठेवून नंतर जरी केलं तरी आपल्याला चालू शकेल. पण भाग लावता किती जात आहे मग इथं, समजा इथं भाग लावला 4×1=4 आणि इथे किती भाग लावला 25, बरोबर. 4×2 8 आणि 4×5 अशा पद्धतीने भाग लावला. इथं किती गेला 25 न भाग लावा, 25×1=25, 25×3=75. 75 नंतर शिल्लक किती राहिली इथं आपला पुन्हा 7 राहिली, बाकीच लागला इथं 3चा लागला. मग किती आला इथं 33 आला. कळलं. ही मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. आपल्याला विचारलंय काय बघा इथं कसं मांडायचं, पुन्हा एकदा फक्त मांडणी बघून घेऊ. आता उत्तर आपण काढायचं. मांडणी काय करायची इथं 825 4% म्हणजे काय करायचंय 825 गुणिले 4/100 अशा पद्धतीने मांडणी करायची. ठीक आहे. पुढचं आता हे पण सेम तर 0.5% अशा पद्धतीने. मग इथं पण काय करायचं जशी मांडणी तसं त्याच पद्धतीने करायचं, हे सोडून घ्यायचंय. आता इथं बघा, इथं तर काय दिलंय तर आपल्याला दोन इथं सोडवायचंय, 84च्या 25% आणि 170च्या 40%. इथं दोन दिले आपल्याला, इथं दोन काय दिले इथं, त्या दोन्हींची काय करायची आपल्याला बेरीज करायची. मग ती कशा पद्धतीनं ते इथं पण मांडणी सेमच करणार आपण. 84 गुणिले 25/100, 25×1=25, 25×4=100, पुन्हा 4×2 8 आणि 4×1=4. किती मिळाला होता इथं आपल्याला मिळाले 21 पहिल्याचं मिळालं. हे दुसरं घेऊ आपण 170 गुणिले 40/100, बरोबर. काय झालं इथं ह्या शून्याला शून्य गेलं. आता यांचं काय करायचं आपल्याला गुणाकार. किती आलं 4×7=28 आणि 68 प्लस किती मिळालं आपल्याला 21/9. किती उत्तर आलं इथं 89 उत्तर आलं. या पद्धतीने करायचंय. तर टक्केवारी ज्यावेळेस काढायचं आपल्याला, कुठलं जर टक्के काढायचं कसं करायचं, हे 25% म्हणजे काय असतं छेदामध्ये किती असतं त्याच्या कायम 100 असते, लक्षात ठेवायचं. मग याच पद्धतीने काय करायची, जेवढी काय उदाहरणं आपली सोडवून घ्यायची. आता पुढचं याच्यातलं उदाहरण, आता पुढचं काय दिले आपल्याला उदाहरण याच्यामध्ये, तर काय सांगितलं अमोलचा पगार विशालपेक्षा 20% जास्त. काय करायचंय 20% जास्त, इथं विशालचा पगार अमोलपेक्षा किती कमी, अशा पद्धतीने आपल्याला काढायचं सांगितलं. मग इथं आता टक्केमध्ये सांगितलं तर मग काय करायचं, टक्केमध्ये जरी सांगितलेलं असलं तर लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीचं ज्यावेळेस उदाहरण आपल्याला असेल, जास्त आणि कमी ज्यावेळेस दिलेलं असेल काढायचं आपल्याला, तर मग काय करायचं 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये काय करायचं 100 अधिक टक्के. आता अधिक टक्के कुठलं घ्यायचं, पहिलं सूत्र काय आलं 100 गुणिले टक्के आणि 100 अधिक टक्के आलं. काय लिहायचं 100 गुणिले टक्के आणि 100 प्लस टक्के अशा पद्धतीने लिहायचं. त्याच्यानंतर काय करायचं, जे आपल्याला टक्के दिले, टक्के किती दिले आपल्याला इथं 100 तसंच घ्यायचं आपल्याला 100 गुणिले, आता इथं वाढ किती झाली तर 20%ची वाढ झाली, फक्त किती घ्यायची इथं 20 घ्यायची आणि छेदामध्ये काय करायचंय 100 प्लस 20. आता काय करायचं इथं गुणाकार करायचा का, तर गुणाकार करून घ्यायचं नाही, गुणाकार तसंच ठेवायचं. मग कसं येणार 100 गुणिले 20 आणि छेदामध्ये किती येणार आहे 120. बेरीज फक्त इथं करून घ्यायची, कारण बेरीज असतं इथं भाग लावायचं नाही, 100 ला गेले आणि 20 अशा पद्धतीने नाही करायचं. तर इथं काय केलं मग पुन्हा भाग लावला, काय झालं इथं शून्याला शून्य गेले इथं, मग किती आला इथं बेके बे बेसक 12. आता इथं काय झालं आपल्याला पुन्हा भाग जातोय का 2×6 आणि इथं काय आले 2×5 10 आणि 0 म्हणजे 50/3 आलं इथं. मग 50/3 आल्यानंतर आता इथं काय केलं पाहिजे आपल्याला, तर भाग लावायला लागले इथं. मग भाग लावल्यानंतर कितीचा भाग जाईल, कितीचा भाग जाईल इथं एक एक भाग लावा आपण. पहिल्यांदा इथं मांडून घेऊ 100 गुणिले 20 आणि छेदामध्ये 100 प्लस 20. किती आले इथं 100 गुणिले 20 आणि छेदामध्ये 120.
शून्याला शून्य गेले इथं, बेके बे, बेसक 12, पुन्हा बेत्रिक 6 आणि बेपंचे 10 म्हणजे 50/3. भाग लावताना कसा लावतोय आपण? 3 एके 3, बरोबर. 3 एके 3 लावल्यानंतर इथं पुन्हा किती आले? तर इथं उत्तर काढताना आपण कसं काढायचंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं याचं. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं होईल? कितीनं भाग जाईल इथं? 3 एके 3, पुन्हा शिल्लक किती राहिले इथं? 2 राहिले. 3 7 18, 16 त्रिक 48 आणि 2 50 म्हणजे 16.2/3 अशा पद्धतीने काय यायचं उत्तर येईल. पुढचं बघा याच्यातलं. इथं पण तसंच आहे. काय सांगितलं? साखरेच्या किमतीत 60% वाढ झाली तर साखरेचा वापर काय करायचा आहे? किती कमी केला पाहिजे म्हणजे खर्चात काय होणार नाही? वाढ होणार नाही. मग इथं पण तसंच करायचं आपल्याला. इथं पण काय झालंय? वाढ झाली तर आपल्याला काय करायचंय? प्लस करायचं इथं पण. मग 100 गुणिले किती आले इथं? 60 आणि छेदामध्ये 100 + 60. मग आता काय केलं इथं? कोणतंच केलं? 100 गुणिले 60 आणि छेदामध्ये 160. पुन्हा भाग लावा इथं. 82 16 आणि बेत्रिक 6. पुन्हा जर लावला इथं 4 दुने 8 आणि इथं किती येणार आहे? 25/100. मग किती आले तर 75/2. मग 75/2 म्हणलं कसं झालं? तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग कसं करतो आपण? लक्षात ठेवायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं? 75/2 आहे. तर मी इथं पहिल्यांदा भाग लावून घ्यायचा. बाकी किती लागल? बेत्रिक 6, शिल्लक राहिले 1 उतरून घेतले 5 आणि बेसाती 14. बाकी किती राहिले इथं? 1. आता इथं पॉइंट मध्ये द्यायचं नाही. काय करायचं? तसंच ठेवायचं. आपल्याला पॉइंट मध्ये इथं भाग द्यायचा नाही. तर काय करायचं? छेदामध्ये ज्या संख्येने भाग लावतोय ती छेदामध्ये तशीच राहील. इथं जो पूर्ण भाग गेलाय ती संख्या राहिली इथं आणि जे काही बाकी राहील इथं आपल्याला अंशामध्ये राहील. म्हणजे किती न वापर कमी करायचा आपल्याला? 37.1/2 न करायचा आहे. त्यावेळेस काय होईल? खर्चामध्ये कोणत्याही प्रकारची काय होणार नाही? वाढ होणार नाही तिथे. फक्त मांडणी कशी करायची लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस इथं आपल्याला वाढ दिलेली असेल त्यावेळेस इथं काय करायचंय? प्लस करायचंय. पुन्हा इथे देतो 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये 100 + टक्के. परत इथं कधी जर काय झालेलं असेल? कमी झालेलं असेल. काय झालं इथं? तर कमीच्या वेळेस इथं काय लक्षात ठेवायचं? इथं जास्त ज्यावेळेस होईल त्यावेळेस या पद्धतीने करायचंय आणि ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस कुठलं सूत्र वापरायचंय? 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये किती येईल आपलं? 100 - टक्के. अशा पद्धतीने करायचं. हे लक्षात ठेवायचं दोन्ही पण सूत्र आणि या पद्धतीने काय करायचंय? उदाहरण सोडवायचे. जास्त आलं तर काय करायचं आपल्याला? तर प्लस करायचं. छेदामध्ये गुणाकार इथं जे 1% तशीच राहतील 100 गुणिले टक्के, पण छेदामध्ये बदल होईल. इथं ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस प्लस येईल आणि ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस मायनस येईल. एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? काय बघितलं इथं? तर टक्केमध्ये मांडताना मांडायचंय कसं आपल्याला ते पहिल्यांदा बघितलं. काय केलं इथं? 1200 गुणिले 25/100 अशा पद्धतीने मांडणी फक्त लक्षात ठेवायची आणि नंतर भाग लावायचा. इथं पण तसंच करायचंय. आपण प्रत्येक वेळेस काय करायचंय? मांडणी आपल्याला कळली पाहिजे की नक्की मांडायचंय कसं. 100 याच पद्धतीने हे उदाहरण केलं. त्याच्यानंतर काय केलं? इथे हे अजून एक उदाहरण म्हणून घ्या. एका संख्येची 40% किंमत किती आहे? 76 आहे. तर ती संख्या किती? जर किंमत काय विचारली आपल्याला? 40% किती इथं? 76 आहे. तर 100% म्हणजे किती? अशा पद्धतीने. कारण का ही संख्या किती असणार आहे? 100% आणि ही काय केली? याच्या 40% किती आहे? 76 आहे. मग ह्याची मांडणी कशी करायची? तर याची मांडणी कशी करताना करणार आहे आपण? 40% म्हणजे 76 असतील तर 100 म्हणजे किती असतील? काय केलं इथं बघा. तर 40 म्हणजे जर 76 असतील तर 100 म्हणजे किती असतील? कारण 40% म्हणजे 76 ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला काय काढायचंय? 100% इथं काढायचं. मग 100% काढताना काय करणार इथं? 100 गुणिले 76 तिरकस गुणाकार करायचा इथं. ह्या काय करायचंय? ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. मग काय मिळालं? x बरोबर, कारण x ही त्यांचा गुणाकार इकडे गुणिले ते हे भागिले जाईल इथं.
मग काय झालंय, शून्याला शून्य गेले इथं. आता काय करायचं, इथं आपल्याला ह्यांना भाग लावायचा आहे. भाग कसा लावणार, 4 एके 4, शिल्लक राहिले 3 आणि 4 9 36, म्हणजे किती आलं इथं 19 गुणिले 10 जर येत असतील तर काय करतो आपण, 19 लिहायचं, त्यानंतर शून्य द्यायचं. काय केलं इथं, मग 19 लिहिला मी, शून्य दिले इथं, म्हणजे किती उत्तर मिळालं आपल्या इथं, 190 या पद्धतीने करायचं. इथं अजून एक उदाहरण घेऊया. इथं काय करायचं आपल्याला, इंग्रजीमध्ये किती, तर हे कसं करायचं सांगतो. याच्यामध्ये 30 पैकी जर 21 मिळाले तर काय करायचंय, कुठल्यात जास्त टक्के मिळालेत हे आपल्याला काढायचं. म्हणजे मांडणी कशी करायची बघा, जर 30 पैकी जर 21 मिळत असतील तर 100 पैकी किती, एक सोडून देतो की कशा पद्धतीने करायचंय. मग कसं आलं, 100 गुणिले 21 आणि छेदामध्ये 30, शून्याला शून्य गेले तर 3 7 21, किती टक्के झाले इथं, 70%. किती मिळाले तर आपल्याला 70% कशामध्ये मिळाले, तर इंग्रजीमध्ये. कशात मिळाले तर इंग्रजीमध्ये किती मिळाले तर 70%. पुन्हा बघा गणितामध्ये, गणितात किती मिळाले, 50 पैकी 30 जर मिळत असतील तर 100 पैकी किती. इथं पण तसंच आहे, 100 गुणिले 30 आणि छेदामध्ये 50, शून्याला शून्य गेले, 5 एके 5, 5 2 10, किती मिळालं आपल्याला, 60% कुठे मिळालं, गणितामध्ये मिळालं. त्याच्यानंतर पुढचं घेऊ, इतिहासामध्ये किती आहेत, 40 पैकी 20. आता इथं कळून जाईल की 40 पैकी 20 म्हणजे किती मिळालं आपल्याला, निम्मे, म्हणजे किती मिळाले, 50%. इथं करायची पण आपल्याला गरज नाही. 100 गुणिले 20 छेद 40, 20 एके 20, 20 दुनी 40 आणि किती मिळाले, 50 मिळाले. 50 कशात मिळाले आपल्याला, ते इतिहासात मिळाले. राहिलं विज्ञान, इथं विज्ञान मध्ये करू की 25 पैकी जर 18 मिळत असतील तर 100 पैकी किती. मग काय आलं, 100 गुणिले 18 आणि छेदामध्ये 25, 25 एके 25, 25 चौक 100, 18 चौक 72, म्हणजे 72% कशात मिळालं, विज्ञान मध्ये मिळालं. मग आपल्याला विचारलंय काय, तर जास्त कशात मिळाले ते विचारलंय आपल्याला. मग कशात मिळाले, विज्ञानामध्ये 72 आहे, इथं 50 कशामध्ये, तर 50 इतिहासामध्ये. त्याच्यानंतर गणितामध्ये किती आहे, 60 आणि इंग्रजीमध्ये किती मिळाले, 70. मग कुठले टक्के जास्त आहेत आपल्याला, तर 72% म्हणजे विज्ञानामध्ये जास्त मार्क आहेत, हे आपलं उत्तर आहे. या पद्धतीने काय करायचं, सगळी उदाहरणं सोडवायचे. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण, काय बघायचं आता, सरळ व्याज बघू आपण. सरळ व्याज 2 प्रकारचे व्याज असतात, आपल्याला फक्त कुठलं आहे, सरळ व्याज. मग सरळ व्याज असतं काय, तर काय जातं, कुठल्या जरी रकमेमध्ये काय आकारलं जातं, सरळ व्याज फक्त कशा वापरलं जातं, मुद्दली वापरलं जातं. मुद्दल म्हणजे काय, जे आपण कर्ज घेतलेलं असतंय कुठल्या गोष्टीचं, समजा कर्ज दिलेलं असेल किंवा घेतलेलं असेल तर त्याला काय म्हणतो, तर मुद्दल असं म्हणतो. मग आता सरळ व्याज काय, त्यातलं कुठले कुठले सूत्र आपल्याला पाहिजे ते पहिल्यांदा बघू. तर पहिलं सूत्र याचं सरळ व्याज मध्ये लक्षात ठेवायचं महत्वाचं, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आणि छेदामध्ये काय घ्यायचं आपल्याला, तर 100 घ्यायचे. काय घ्यायचंय, 100. या सूत्राला काय करायचं आपल्याला, सरळ व्याजचे सगळे सूत्र जे काय उदाहरण असेल ते सोडवायचे. त्याच्यानंतर दुसरी एक आपल्याला गोष्ट माहिती पाहिजे, तर रास काय असते. तर रास काय असते, ज्यावेळेस आपल्याला जी काय मुद्दल, समजा काय केलं आपण, 100 रुपये आपण घेत असत, 100 रुपये काय घेतलं, कर्ज घेतलं, त्याच्यावर काय केलं 20%. मग 20% म्हणजे समजा 20 रुपये झाले, 20 रुपये काय झाले, व्याज झाले. हे काय आपलं मुद्दल आणि प्लस काय हे व्याज. मग हे जे ज्यावेळेस आपण काय करतो, बँकेमध्ये आपण 100 रुपये घेतले आणि त्याच्यावर काय केलं, 20 रुपये आपण व्याज देत असतो, त्यावेळेस आपण बँकेला किती रुपये आपण घेतले, किती रुपये, 100 रुपये आणि दिले किती, तर 100 रुपये आणि हे 20 रुपये काय देतोय आपण, व्याज देतो. मग व्याज दिल्यानंतर झालं काय, 100 प्लस 20 मग किती रुपये झाले, तर 120. मग हे 120 रुपये म्हणजे काय असतंय, तर रास असते. मग रास बनते कशी, रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. ह्या ज्यावेळेस दोन्ही गोष्टी, म्हणजे इथं काय झाले, 120 आपली रास झाली, इथं काय झालं, हे मुद्दल आणि हे काय आपलं व्याज आहे, असं मिळून काय मिळते आपल्याला, तर रास मिळते. ही 2 सूत्र आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचे चांगली, कारण याच्यावरच काय होणार ते आपली जवळजवळ सगळे उदाहरणं या सूत्रावर सुटणार आहेत. पुढचं बघू आता, इथलं मग उदाहरण काय सांगितलं, दसा दसे
साडेबारा दराने किती वर्षात 700 रुपये मुद्दलाचे काय होतात 525 रुपये काय होईल सरळ व्याज होईल. मग आता बघा काय सांगितलंय त्याचा हल्ला आपल्याला गोष्टी कुठल्या कुठल्या पाहिजेत तर सरळ व्याज बरोबर पहिल्यांदा आपल्याला सरळ व्याज बरोबर काय लिहिलं सूत्र आपलं मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आणि छेदामध्ये काय घ्यायचं आपल्याला 100. मग मुद्दल किती येतं आपली मुद्दल काय दिली इथं तर काय करायचं आपल्याला किती वर्षात 700 मुद्दलाची मुद्दल दिलेली आपल्याला मुद्दल किती 700 दर किती तर 12.5 आणि मुदत काय तर मुदत काढायची आपल्याला मग टी घेऊ इथं आणि काय करायचंय इथं 100 आणि सरळ व्याज किती होणार आहे तर 525 रुपये होणार आहे. अशा पद्धतीने काय करायचं सगळे काय करायचे मांडून घ्यायचे. ते झाल्यानंतर काय करणार आता इथं जिथं भाग जातो तिथं भाग लावून घ्यायचा. त्याच्या आधी काय करणार आहे दशांशस्थळ काढून टाकायचं. ज्यावेळेस आपल्याला दशांशस्थळ काढून टाकायचं हे शिकलो आपण काय करायचं खाली शून्य वाढवायचं. मग कसं होणार इथं जर 125 होईल आणि इथं काय होईल 1000 होईल. मग काय होईल 1 2 आणि 1 2 शून्य गेले इथं. मग 2 शून्य गेल्यानंतर काय होईल इथं मग पुन्हा इथं भाग जातोय का तर भाग लावून घ्यायचा. इथं कसं भाग जाईल इथं पॉईंट मध्ये देण्यापेक्षा काय करायचं मग या साईडला आता घेऊ आपण 525 गुणिले काय होईल इथं 10 आणि छेदामध्ये काय होईल 125 गुणिले 7 बरोबर काय मिळणार आहे टी मिळेल आपल्याला. काय केलं इथं हे इकडे भागिले ते गुणिले झालं हे गुणिले ते भागिले झालं इथं. मग कसं आलं 25 5 किती आले 25 5 600 इथे किती आले 25 दुने 50 शिल्लक राहिले ते 2 25 एके 25 पुन्हा काय आलं 7 एके 7 आणि 7 त्रिक 21 अशा पद्धतीने भाग जाईल. मग 5 एके 5 आणि 5 दुने 10 मग 3 आणि 2 शिल्लक राहिले आपले म्हणजे टी बरोबर 3 गुणिले 2 म्हणजे टी आपल्याला किती मिळेल तर 6. मग टी म्हणजे काय आपलं तर किती वर्षात होणार आहे तर 6 वर्षात काय होईल तिथं 6 वर्षात किती होईल व्याज तर 525 रुपये व्याज होणार आहे तिथं. किती होणार आपलं 525 रुपये व्हायला किती दिवस लागणार तर 6 वर्ष लागतील हे लक्षात ठेवायचं 6 वर्ष. मग हेच फक्त लक्षात ठेवायचं सूत्र आपल्याला काय झालं पाहिजे तर सूत्र चांगलं तोंडपाठ पाहिजे. हे दोन गोष्टी रास आणि ह्या गोष्टी ठीक आहे. त्याच्या पुढचं आता काय उदाहरण सांगितलंय 10,000 रुपये 10 रुपये दराने 3 वर्षात रास किती होते 13,000 रुपये. तर त्याच दराने किती वर्षात रास किती व्हायला पाहिजे 14,500 रुपये व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने विचारलं का मग काय करायला पाहिजे आता पुन्हा इथं तर काढायचं आपल्याला. आता रास काढायचे मग सांगितलं रास काय रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. मग ज्यावेळेस आपल्याला सूत्रामध्ये काय लागतं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आणि छेदामध्ये काय येतं 100. मग आता इथं कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्या आहेत कुठल्या आपल्याला काढायच्यात हे पहिल्याला आपल्याला कळलं पाहिजे. आता दिलंय काय इथं सरळ व्याज काय केलंय सरळ व्याज दिलंय का तर ते डायरेक्ट दिलेलं नाही. पण इथं काय दिलंय रास किती व्हायला पाहिजे तर 14,500 व्हायला पाहिजे. 14,500 रास व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे तर मुद्दल प्लस व्याज व्हायला पाहिजे. मग यातली कुठली गोष्ट माहित झाली आपल्याला रास पण माहित झाली इथं. मग बघू आता कसं व्याज काढता येईल. रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल किती आपली इथं 10,000 प्लस व्याज आणि रास किती दिली आपल्याला तर 14,500 दिली. मग काय झालं इथं हे जे अधिक आहेत इकडे काय होतील वजा होतील. मग वजा होतील तर काय झालं इथं इकडे साईडला करतो 14,500 वजा 10,000 जर करत असलो आपण तर किती मिळालं आपल्याला इथं 4,500. म्हणजे व्याज किती असणार आहे 4,500 व्याज असेल तसं तर मग 4,500 म्हणजे काय इथं होणार आहे जर 10,000 रुपये मुद्दल असेल दर किती असणार आहे तर 10 आणि मुदत काय करायची इथं पण मुदत काढायची आपल्याला. किती मुदतीत व्याज किती होणार आहे 4,500 आणि छेदामध्ये आपल्याला नेमके किती असते 100. मग हे आपल्याला करायचंय या पद्धतीने आपल्याला करायचंय इथं सोडवायचं. मग इथं सोडून घेऊ काय काय सांगितलं इथं भाग जात भाग लावून टाकायचा 1 2 काय केलं 1 आणि 2
इथं काय झालं, इथं भाग गेला तर राहिलं शिल्लक काय, इथं आपलं 1000. मग इथं 4,500 भागिले काय करायचंय 1000 केलं. 1 2 शून्य गेलं, शिल्लक किती राहिले 45/10. बरोबर किती आलं मग 4.5 वर्षात काय होणार आहे ते, 4.5 वर्षात काय होणार आहे ते, तर आपल्याला किती व्याज मिळणार आहे, 4,500 व्याज मिळणार आहे. 4,500 व्याज मिळणार आहे, व्याज किती होणार आहे प्लस 10,000 म्हणजे किती झाले 14,500. अशा पद्धतीने काय होईल आपल्याला उदाहरण सोडवता येईल. आता पुढचं बघू. यातलंच उदाहरण काय सांगितलं इथं, ज्योती व वंदना लघु उद्योगासाठी समान दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले. ज्योतीने 2 वर्षात किती येईल तर 8,780 रुपये, तर वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली. किती भरलं, ज्योतीने किती भरले 8,780, तर वंदनाने किती 11,200. पण इथं वर्षभर लक्षात घेतलं पाहिजे, इथं 5 वर्ष आणि इथं 2 वर्ष, म्हणजे 2 वर्षानंतर फेड केल्यानंतर पैसे कसे झाले कमी, आणि इथं 5 वर्षानंतर म्हणजे काय झालं जास्त. म्हणजेच काय झालं तर व्याजामध्ये काय झालंय तर व्याजामध्ये बदल होतो इथं. कारण ज्यावेळेस सरळ व्याजामध्ये काय होते मुद्दल आपली तीच राहते, आणि ज्यावेळेस व्याज आकारलं जातं ते दरवर्षी कसं राहते तर समान राहते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय ठेवायचं लक्षात, तर सरळ व्याजाने व्याजाची रक्कम कशी राहते, व्याजाची रक्कम कशी राहते नेहमी समान राहते. समान का राहते तर ती कशा वापरली जाते नेहमी तर मुद्दली वापरली जाते. मुद्दल म्हणजे काय तर आपण बघितलं की घेतलेल्या रक्कम होती कर्जाची, कर्जाची रक्कम तिला काय म्हणायचं मुद्दल असं म्हणतो. ठीक आहे, मग आता इथं का बघू आपण की मुद्दल कशी काढायची. मग मुद्दल काढायसाठी आपल्याला काय बघायला लागेल, तर इथं व्याज किती येतंय बघू पहिल्यांदा बघून. आता काय होतंय 5 वर्षात किती झाली मुद्दल 11,200, आणि इथं किती झाली 8,780. 8,780 होत असेल तर मुद्दलीमध्ये काय फरक पडत नाही. जो होतो फरक कशात होतोय व्याजात. मुद्दल कशी राहील समानच राहील. मग काय आलं इथं, तर मग काय करायचं यातला पहिल्यांदा फरक इथं काढून घ्यायचं. फरक किती आला इथं 0 2, त्याच्यानंतर इथे किती झाले 7 म्हणजे 5 इथं, त्याच्यानंतर इथं 9 म्हणजे 2,520. काय आलं इथं 2,520 काय आलं इथं, तर आपल्याला व्याज मिळालं. हे किती वर्षाचा व्याज मिळाला फरक आहे यातला, तर हा फरक किती वर्षाचा 3 वर्षाचा आहे. मग 3 वर्षाचा फरक आहे तर किती होणार इथं बघू आपण. म्हणजे किती आलं 3 8 24 आणि 3 4 12, म्हणजे प्रतिवर्षी व्याज किती आहे. कसं केलं इथं, हे व्याज किती वर्षाचं आहे तर ह्यातला फरक काढला म्हणजे किती झालं 5 आणि याचा 2 चा फरक म्हणजे 3 वर्षाचं. 3 वर्षाचं व्याज किती आलं 2,520 भागिले 3 केल्यानंतर आपल्याला 1 वर्षाचं व्याज मिळालं 840. मग 840 व्याज मिळालं किती वर्षाचं 1 वर्षाचं. मग 2 वर्षाचं व्याज किती राहिलं इथं तर 840 प्लस 840 म्हणजे किती मिळणार इथं 0 4 4 8 8 8 16 2 वर्ष. म्हणजे 2 वर्षाचं व्याज किती मिळालं इथं तर 1,680. मग 1,680 व्याज काय केलं इथं, ही काय रक्कम भरली म्हणजे काय असणार ही रास असणार आहे. मग रास किती आपली 8,780 बरोबर. पुन्हा इथं सूत्र लिहितो पाहिजे, रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. आता इथं आपल्याला काय काय माहिती आहे बघा. इथं काय माहिती आहे 8,780 काय आपली रास आहे. मुद्दल किती आहे तर मुद्दल काढायची आपल्याला इथं, प्लस व्याज किती आहे 2 वर्षाचं इथं व्याज आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 वर्षाचं व्याज आहे लक्षात ठेवायचं. मग किती इथं 1,680. मग 8,780 वजा 1,680 0 0 इथं 0 आणि 8 मधून 7 1 गेला 7 म्हणजे 7,000 रुपये काय घेतलेलं होतं तर यांनी काय घेतलं होतं कर्ज घेतलं होतं. 7,000 कोणी घेतलेलं तर ज्योतीने घेतलेलं होतं, आणि वंदना सुद्धा किती घेतलेलं तर 7,000 रुपये घेतलेले. कारण यांनी काय केलं व्याज समान होतं, मग व्याज दर समान होता आणि कर्ज पण काय होतं समानच होतं. म्हणजे किती रुपये घेतले 7,000 रुपये. अशा पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे, हे अजून एक बघू काय झालं 75 रुपये रकमेचे 3 महिन्याचे 10 8 दराने सरळ व्याज काय होईल
किती रुपये होईल. इथं पण त्याच पद्धतीने करायचंय. आता काय झालं इथं, सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर काय द्यायचंय, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेदामध्ये 100. आता काय सांगितलं, व्याज किती मिळणार म्हणजे आपल्याला व्याज काढायचं आहे. मुद्दल किती आहे 75, दर किती सांगितलाय 8 रुपये, मुदत किती आहे, मुदत किती येतं 3 महिन्याची. मग 3 महिन्याची एक तर काय करायचं आपल्याला मुदत नेहमी वर्षातच घ्यायला लागेल. मग वर्षात घ्यायची म्हणजे किती येतं, एक तर आपल्याला 4 घेतलं, 3 महिने जर घेत असेल तर 100 गुणिले काय करायचं याला, इथं 365 घ्यायला लागलं आपल्याला. 365 काय घ्यायचं इथं, तर आपल्याला मुदत नेहमी कशात घ्यायला लागते, वर्षात घ्यायला लागते. तर त्यामुळं आपल्याला 365 करायला लागेल. ठीक आहे. मग 365 जर घेत असेल तर काय केलं, मग इथं भाग लावा. 25 चौक 100, 25 त्रिक 75. ठीक आहे. 25 त्रिक 75, कोणाचा भाग जातो घेतं 4 एके 4, 4 दोन्ही 8. आता पुन्हा भाग जातोय इथं, इथं भाग नाही जाणार इथं. मग काय करायचं इथं, तर 18/365. मग काय केलं इथं आपण, भाग लावला. इथं भाग जातोय का बघा इथं, 18 एके 18, 18 दोन्ही 36 आणि पुन्हा पॉइंट. तर हे पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे असं. ठीक आहे. पुढचं बघू. आता याच्यामध्ये अजून एक आहे की एका रकमेची दशांश 12.5 दराने दाम तिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागला. आता ह्या पद्धतीचं उदाहरण असेल तर काय करायचं आपल्याला, आर बरोबर 100 कंसात x वजा 1 छेदामध्ये t, अशा पद्धतीने काय करायचंय उदाहरण सोडवायचं. काय केलं इथं, आर बरोबर आपल्याला इथं आर केलं तरी आपल्याला काय दाम दुप्पट किंवा तिप्पट म्हणजे काय करायचं आपल्याला, इथं किती काळ लागेल म्हणजे टी काढायचंय. मग आता इथं कसं होईल, आर किती आपला 12.5 100, एक्स म्हणजे काय असतंय, एक्स बरोबर पट असतंय आणि टी बरोबर काळ असतोय. ठीक आहे. मग 100 एक्स किती आपला किती व्हायला पाहिजे आपल्याला, तिप्पट, आणि छेदामध्ये टी काढायचं आपल्याला. मग कसं आलं इथं 12.5 बरोबर 100 गुणिले वजा 2. ठीक आहे. मग काय केलं इथं पुन्हा हा टी इकडे गेला, मग 12.5 टी, मग टी कसा आला 12.5 टी बरोबर 100 गुणिले 2. मग इकडे कसं होणार आहे 100 गुणिले 2 आणि छेदामध्ये किती येणार आहे 12.5. मग आता इथं जरी आपण शून्य वाढवलं इथं 2/125, मग कसं आला इथं 25 5 600, 25 चौक 100 आणि इथं 0 0, मग 5 1 5 85 40, काय व्हायला इथं 16 वर्ष. किती लागणार इथं 16 वर्ष लागणार आहे. काय व्हायला तर दाम तिप्पट व्हायला 16 वर्ष लागणार. याच पद्धतीने काय करायचंय, बाकीची गणित काय करायचं याच पद्धतीने सोडवायचंय. पण काय करायचं तर सूत्र लक्षात ठेवा, हे आर बरोबर, आर काय आपला तर दर आहे बरोबर 100 कंसात x वजा 1 आणि छेदामध्ये टी. हे सूत्र वापरायचं आपल्याला सरळ व्याजासाठी. आणि या पद्धतीने काय करायचं, दाम दुप्पट तिप्पट असेल त्यावेळेस काय करायचं या सूत्राने सोडवायचं. ठीक आहे. याच्यामधला पुढचा मुद्दा बघू. आता काय केले तर नफा तोटा मध्ये बघा, नफा तोटा काय असतंय, नफा तोटा तर एखादी गोष्ट काय होते ज्यावेळेस काय असतंय खरेदी किमतीपेक्षा काय पाहिजे तर विक्री किंमत ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस काय होतं आपल्याला नफा होतोय. आणि तोटा कधी होतो ज्यावेळेस खरेदी किंमत काय असते जास्त असते, म्हणजे घेतली वस्तू 100 रुपयाला जर विकली कितीला तर 80 रुपयाला जर आपण विकत असेल तर त्यावेळेस काय होणार आहे आपल्याला तोटा होणार आहे. या पद्धतीनं इथे ह्या किमतीवर लक्षात ठेवायचे, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत प्लस तोटा आणि खरेदी किंमत बरोबर विक्री मायनस नफा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, शेकडात नफा किंवा तोटा असेल तो कशावर काढायचा आपल्याला, काय कशावर काढायचंय खरेदी किमतीलाच काढायचं. ही सूत्र सगळी इथं पण लक्षात ठेवायचं की खरेदी किंमत कशाला म्हणायचं, विक्री किंमत कशी, नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो.
इथं काय लक्षात ठेवलं आपण, विक्री किंमत जास्त, इथं खरेदी किंमत जास्त. त्याच्यातली काय उदाहरण बघू आपण. आता काय सांगितलं इथं, एका व्यापाऱ्याने टीव्ही घेतला. टीव्ही कितीला खरेदी केला? 8,000 रुपये जर तो खरेदी करत असेल आणि काय केला त्यानं 9,400 रुपयाला विकत असेल, त्याला काय होणार आहे, नफा किती होणार आहे ते बघायचंय. मग नफा कसा काढणार इथं, तर खरेदी किंमत, इथं विक्री किंमत काय इथं जास्त आहे. मग विक्री किंमत वजा काय करायचं आपल्याला, खरेदी किंमत. मग कसं झालं इथं, 9,400 वजा 8,000, मग काय झालं इथं 0 0 4 आणि 1, म्हणजे किती रुपये झाला इथं, तर त्याला किती रुपये नफा होणार आहे, 1,400 रुपये इथं काय होणार आहे, नफा होणार आहे. इथं पण तसंच बघा, काय केलं इथं, आणि टेबल काय केलंय, टेबल किमतीचा किती किमतीचा आहे, 6,500 रुपये किमतीचा टेबल आहे. विकला कितीला, 4,000 रुपयाला. इथं खरेदी किंमत आणि हे विक्री किंमत. आता इथं त्याला काय झालं, खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी, म्हणजे काय झालं, त्याला तोटा झाला. बरोबर. मग किती झाला इथं, तर 2,500 रुपये काय झाला, तोटा झाला. या पद्धतीने काय करायचंय, ज्यावेळेस आपल्याला नफा किंवा तोटा असेल तर या पद्धतीने काढायचं. पुढे इथं बघा, आता काय सांगितलं, 15 शर्ट 2340 ला विकल्यानंतर 60 रुपये काय होतोय, तोटा होतोय. मग 60 रुपये तोटा होतोय तर काय काढायची, खरेदी किंमत काढायची आपल्याला. इथं खरेदी किंमत काढायची, प्रति शर्टची काढायची. पहिल्यांदा काय बघायला लागलं आपल्याला, तर खरेदी केली कितीला, इथं 2340 ला काय केले त्यानं, विकले. पण इथं काय झालं, 60 रुपये तोटा झाला. मग आपण सूत्रामध्ये काय बघितलं, तर खरेदी किंमत जर काढायची असेल आणि तोटा होत असेल तर काय करायचंय, खरेदी किंमत, विक्री किंमत काय करायची, विक्री किंमत प्लस तोटा करायचा. मग प्लस तोटा कसं करणार, इथं विक्री किंमत किती, 2340 आणि प्लस तोटा किती रुपये झाले, तर 0 6 0 24 रुपये. 24 रुपये किती शर्टचे मिळाले आपल्याला, घेतले कितीला, तर 15 शर्ट कितीला खरेदी केले होते, 2400 रुपयाला खरेदी केले होते. 2400 केल्यानंतर आपण प्रत्येक शर्टचं कसं काढतो आपण, ज्यावेळेस आपल्याला अनेकामधनं एक काढायची गोष्ट, त्यावेळेस भागिले काय करायचं, तर 15. भाग कसं लागणार आहे, 15 एक्के 15. शिल्लक किती राहिली इथं, 9. बरोबर. काय झालं, केलं इथं 15 एक्के 15, इथं शिल्लक राहिली 9. पुन्हा कितीचा भाग लागला इथं, 15 5 75, 15 7 90 झाला. इथं 6 आणि किती आले, 0 0, म्हणजे किती रुपयाला, तर 160 रुपयाला काय केलं त्यानं, एक शर्ट खरेदी केलेलं आहे. अशा पद्धतीने काय करायचंय आपल्याला सोडवायचं. आता पुढचं, शेकडा नफा तोटा कसा काढायचा. आता शेकडा नफा असेल किंवा तोटा असेल, इथं बघा काय केलंय, विशालने काय केलंय, 1200 रुपये मूळ किमतीची सायकल काय केले, 1500 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती. मग या पद्धतीने ज्यावेळेस काढायचं आपल्याला, तर काय करायचं, इथं सायकल आहे किती, काय सांगितलं, ज्यावेळेस खरेदी आपल्याला शेकडा नफा तोटा काढायचा, कशावर काढायचंय, तर खरेदी किमती. मग 1200 रुपयाची सायकल पहिल्यांदा बघ आपण कितीला विकली, 1200 रुपयाची सायकल कितीला विकली, 1500 ला विकली. बरोबर. 1500 ला विकली म्हणजे इथं झालं काय, तर किती रुपये मिळाले त्याला इथं, तर 300 रुपये मिळाले. बरोबर. मग 300 रुपये मिळाले किती रुपयावर, तर असं इथं 1200 रुपयाला जर 300 रुपये मिळत असतील तर 100 ला किती. बघा इथं कसं मांडणी करायची, तर 1200 रुपयाला जर 300 रुपये मिळत असतील तर 100 ला किती. मग इथं हेच करायचं आपल्याला, 100 गुणिले 300 आणि छेदामध्ये काय घ्यायचं आपल्याला, 1200. इथं मांडणी पुन्हा एकदा सांगतो की कशा पद्धतीने होईल. तर काय करायचं, तर तिरकस करायचं. इथं 300 गुणिले 100 बरोबर 1200 गुणिले x. मग बघा इथं 300 गुणिले 100, इथं गुणिले ते भागिले इथं 1200, या शून्याला 0 गेले, 3 1 3, 3 चौक 12, राहिलं शिल्लक काय इथं 100 आणि छेदामध्ये 4. पुन्हा भाग लावला, इथं किती लावला, 25 चौक 100, म्हणजे किती झाला नफा, तर 25% काय नफा होतोय तिथं, तर नफा होतोय. अशा पद्धतीने काय करायचं, उदाहरण आपल्याला सोडवायचं. फक्त मांडणी काय करायची, पहिल्यांदा नफा होतोय का तोटा होतोय तो काढून घ्यायचा पहिल्यांदा इथं, आणि तोच इथे करायचा. खरेदी किमती काय करायचंय, जो नफा तोटा इथं घ्यायचा, त्याच्यानंतर 100 पैकी किती ही गोष्ट आपण मांडून घ्यायची.
आधीच्या याच्याप्रमाणे काय करायचंय, इथं खरेदी किंमत ज्याप्रमाणे आपण आधीच्या उदाहरणामध्ये काढली होती इथं पण काय करायचंय त्याच पद्धतीने काढायचं, हे उदाहरण सोडून घ्यायचं। इथं बघा आता इथं पण तसंच आहे, काय सांगितलं, एक पेन किती रुपयाला, 75 रुपयाला खरेदी केला, विकला कितीला, 105 रुपयाला। मग किती रुपये पहिल्यांदा त्यातनं मिळाले हे पहिल्यांदा आपल्याला काढणं महत्वाचं आहे। मग काय केले, 105 वजा 75, काय केलं, ही विक्री किंमत आहे आणि ही खरेदी किंमत आहे, मग किती झाली तर 0.3। म्हणजे जर 75 रुपयाची वस्तू आणली तर तेव्हा नफा किती झाला इथं, तर 30 रुपये नफा होतोय। मग तोच म्हणायचा इथं, जर 75 रुपयाला 30 रुपये होत असेल तर 100 रुपयाला किती होईल, काय बघा, 75 ला 30 रुपये होत असेल तर 100 ला किती, मग 100 गुणिले 30 छेदामध्ये 75। मग कसं आला इथं, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एके 3, किती टक्के झाला तर 40% काय होतो इथं नफा होतो। मग या पद्धतीने आपल्याला काय करायचं, सुधारणा सोडवायचं। यातलं तर शेवटचं उदाहरण आहे, तर काय सांगितलं, एक वस्तू 500 रुपयाला विकल्याने 25% नफा झाला, किती नफा झाला, 25% नफा झाला। लक्षात ठेवायचं, 25% नफा झाला म्हणजे काय होतं, तर 100 रुपयाची टक्के असताना 100 रुपयाचा विचार करायचा, तर 100 ला असेल तर कितीला विकली असते आपण, 125 ला। मग याच पद्धतीने करायचंय, ही वस्तू किती आहे, 500 म्हणजे किती आहे, 125। मग आपल्याला काय करायचंय, काय करायचंय इथं, नफा झाला तर किती रुपये नफा झाला, मग नफा झाला म्हणजे काढायसाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर त्याची खरेदी किंमत काढायला पाहिजे। खरेदी किंमत नेहमी किती असती, तर 100% धरून चालायची, किती घ्यायची, 100%। इथं किती झाला, 25% नफा झाला, म्हणजे वस्तूची किंमत किती झाली, त्या 125 किंवा 125% झाली। मग हेच करायचं आपल्याला इथं, 125 म्हणजे जर 500 असतील तर 100 म्हणजे किती, मग 500 गुणिले 100 छेदामध्ये किती, 125, मग किती आला, 25 5 सव्वाशे, 25 दोन्ही 50, पुन्हा इथं 5 एके 5 आणि 5 चौक 20, म्हणजे किती रुपयाची खरेदी किंमत किती वस्तूची, तर 400 रुपये। मग 400 रुपये विकली कितीला, 500 रुपयाला, म्हणजे त्याला नफा किती झाला इथं, तर 100 रुपये। किती रुपये नफा झाला, तर 100 रुपये नफा। ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, उदाहरण सोडवायचं। ठीक आहे, बाकी जे उदाहरण असेल स्वाध्यायामधले याच पद्धतीने काय करायचं, सोडवायचं, सूत्रपाठ करायचे सगळे। ठीक आहे, धन्यवाद।